महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी अपडेट आता समोर आली बघा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता याच्या संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण माहिती व दिलासा देणारा अपडेट हे समोर आला आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल किंवा याच्या अगोदर तुम्हाला 7वा 8वा हप्ता जर का मिळाला नसेल, तर आता तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी असणार आहे. फक्त शेवटपर्यंत पाहत चला आणि असेच शेती संदर्भातील कृषी योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना काही दिवसापूर्वी 8व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे. पहा, आता 8व्या हप्त्याचं वितरण झाल्यानंतर 9वा हप्ता संदर्भातील माहिती आहे. 9वा हप्ता हा नेमका सर्व शेतकरी बांधवांना कधी मिळणार याच्या संदर्भातील आतुरता लागलेली आहे. बघा मित्रांनो, आता बघा, 9वा हप्ता मंजूर, 9वा हप्त्याचा शासन निर्णय जारी, सविस्तर माहिती तुम्हाला फक्त बघायची आहे की नेमकी याची तारीख काय ठरलेली आहे. कारण की बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता काही दिवसापूर्वी वितरण झाला, परंतु 8वा हप्ता बऱ्याचशा लाभार्थ्यांना इथं त्यांच्या खात्यावरती क्रेडिट झाला नव्हता. तर अशा देखील लाभार्थ्यांना आता 8वा 9वा हप्ता व ज्या लाभार्थ्यांना 7वा हप्ता अजूनपर्यंत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला नसेल, तर अशा सर्व लाभार्थ्यांना 7वा हप्ता, 8वा हप्ता व 9वा हप्ता हे तिन्ही हप्ते त्यांच्या बँकेच्या खात्यावरती एकत्र त्यांना मिळणार आहे. म्हणजे सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण दिलासा देणारा अपडेट असणार आहे. कारण की बघा, आपण जर पाहायला गेलं तर यापूर्वी जसे की आता बघा, तुमची काही प्रोसेस बाकी आहे, ई-केवायसी असेल किंवा तुम्ही काही तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवलं नसेल किंवा डॉक्युमेंट संदर्भातील काही तुमची पूर्तता करणे इथं बाकी असेल, तर ही तुम्ही लवकरात लवकर क्लिअर करून घ्यायची आहे. कारण की जेणेकरून तुमच्या खात्यावरती मागचा हप्ता व पुढील जे काय आता 9वा हप्ता आपल्याला क्रेडिट होणार आहे, हे देखील आता तुमच्या खात्यावरती क्रेडिट होऊ शकणार किंवा त्याला देखील तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. कारण की बघा, तुमची केवायसी जर का तुम्ही पूर्ण केली नसेल, तर लवकरात लवकर तुमची केवायसी तुम्ही परिपूर्ण केली आहे का हे नक्की चेक करा. जेणेकरून तुम्ही केवायसी केली नसेल, तर तुम्हाला केवायसी करून घ्यायची आहे. तसंच पीएम किसान योजनेसाठी देखील असणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी केवायसी परिपूर्ण केली नाही किंवा त्यांच्या बँकेच्या खात्याला त्यांचं आधार कार्ड लिंक नसेल, तर हे तुम्हाला कामे त्वरित करून ठेवायचे आहे. जेणेकरून तुमचे मागील हप्ते जे काही थांबलेले असणार, जे काही रखडलेले हप्ते असणार आहे, पेंडिंग हप्ते असणार आहे, हे सर्व हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यावर येऊन जाणार आहे. आपण जर पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी जे शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत, अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता हे जमा केला जाणार आहे. पहा, हे माहिती खरी असणार आहे, शासनातर्फे आलेली माहिती आणि महत्त्वाचं अपडेट आहे. बघा मित्रांनो, आता बघा, तुम्हाला 9व्या हप्त्यासाठी जो कालावधी आहे तो पूर्ण झालेला आहे. विशेष म्हणजे 8व्या हप्त्यासाठी अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात उशीर झाला आहे. आणि बघा, 8वा हप्ता आपल्याला भरपूरशा दिवसाचा विलंब करावा लागला, त्यानंतर आपल्याला मिळाला. आता 9वा हप्ता सलग इथं जमा व्हायला काहीच इथं जसं की हरकत नव्हती. परंतु आता ज्यावेळेस शासन निर्णय आला त्यावेळेस फक्त 8व्या हप्त्याची मंजुरी मिळाली होती, परंतु 8व्या हप्त्याचा हा शासन निर्णय येऊन वितरण झालेला आहे. त्याच पद्धतीने 9व्या हप्त्यासाठी आता जो काही कालावधी आहे तो पूर्ण झालेला आहे. परंतु अद्याप राज्य सरकारच्या माध्यमातून 9वा हप्ता म्हणजेच बघा, नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्या संदर्भात अजूनपर्यंत शासन निर्णय निर्गमित झाला नाही. बघा, शासन निर्णय जोपर्यंत आता येत नाही तोपर्यंत आपण आपल्या खात्यावरती पैसे कोणत्या तारखेला क्रेडिट होणार, कशा पद्धतीने पैसे आपल्याला क्रेडिट होणार, याच्या संदर्भातील काहीच माहिती आपण इथं जसं की खरी समजू शकत नाही. परंतु सूत्रानुसार आलेली माहिती हेच आपल्याला मान्य करावं लागणार आहे. कारण की बघा, आता आणखीन राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेला नाही, कारण की त्यामुळे हप्ता वितरणाची प्रोसेस खूप लांबीची गोष्ट आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला शासनाचं जो काय आता मान्यता म्हणजे शासन निर्णय जी मंजूर होत नाही, म्हणजे की 9वा हप्ता अमुक दिवसाला तुम्हाला मिळणार आहे किंवा या तारखेला तुम्हाला मिळणार आहे किंवा त्या तारखेला तुम्हाला मिळणार आहे, हे तारीख अजूनपर्यंत सरकारने काढला नाही. आता नमो शेतकरी योजनेचं तुम्हाला टायटल बघितला होता की तुम्हाला तारीख सांगितलं जाणार आहे, परंतु बघा, भरपूरशे इथं चॅनलवरती भरपूरशा फेक बातम्या, भरपूरशे इथं जसं की तुम्हाला फेक न्यूज सांगितलं जात आहे, त्याच्या माध्यमातून ही माहिती तुम्हाला खरी तुमच्यापर्यंत पोहोचावी हाच उद्देश होता. तर असेच कृषी संदर्भातील व शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.